कोणाची 12 येते, कोणाची 13 येते, कोणाची 14 येते. सगळे सारखे नाही ना, सगळ्याच्या उंचीनुसार माप येते ते. आपलं माप इथून इथपर्यंत पकडायचं. पहिले 14 आली ती, आता 12 झाली. 12 आली ना, 13 आणि 13. हे झाली उंची आपली इथून इथपर्यंत. आता आपल्याला काय पाहायचं आहे, शोल्डर. शोल्डर पकडायचं इथून इथपर्यंत. किती आलं? 9.5चं. 9.5. शोल्डरच्या समोर याचं 9.5 झालं. झालं. नंतर खाली काय? शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टी इथून एवढी पकडायची. कोणाची 2.5ची राहते, कोणाची 3ची राहते, कोणाची 3.5ची राहते. 3ची आहे बाईची. म्हणजे सगळीच वेगवेगळी. आणि तुम्ही माणसाला हिची 3 आली, बॉन मायकोनी एवढी आली असं नाही, सगळीच वेगवेगळी येते. झाली. हे झाली आपली किती? 3ची आहे शोल्डर पट्टी. असं इथून इथून पकडायची इथपर्यंत. हां 16. किती आलेली आहे की? 16. नंतर काय? कंबर इथून इथपर्यंत पकडायची. किती? 14.5. नंतर मुंडा काय म्हणते? इथून पकडायचं इथपर्यंत. हां मुंडा. हे असं सरळ पकडायचं इथून असं. हे असं हे करून पाहायचं. कितीचा आहे? 5.5चा इथे. असं ह्या सरळ टेप पकडायचं इथून, इथून असा. कोणा 5.5चा येते, कोणाचा 6चा येते. प्रत्येक ब्लाऊजवर आपण असं नाही करू शकत, तर आपण इथं हात ठेवायचा असा आणि इथून असा टेप न्यायचा इकडं. म्हणजे जाड बाई असली तर 6चा घ्यायचा, लय जाड असली तर. कोणाचा 5.5चा येते, कोणाचा 5चा पण येऊ शकते वाळल्या बाईचा, पण मोजून घ्यायचे असेल मग प्रत्येकाची. झालं मुंडा. नंतर काय? मागचा गळा. हे असं पकडायचं. मुंडा 5.5. हे काय? मागचा गळा. कितीचा आहे? 4.5चा. काही अर्धा वर असला 3.5, 4.5 किंवा 13, 12, 12.5 असलं 1/2 घ्यायचं. काही जर वर असलं. त्याच्यानंतर काय? पुढचा गळा. पुढचा गळा. पुढचा गळा कितीचा आहे आपला? 5.5चा. सगळ्याच वेगवेगळा येईल. कोणाचा 5चा येते, तसा पाहिजे तसा. 5.5चा आहे. नंतर बाही. इथं 5, याच्यावर माप घ्यायची. एक बाही किती घ्यायची? 8. नाही इथून मोजसाल बाई, हे इथून जिथून जॉईन करतो आपण तिथून मोजायची. याला काय म्हणते? हातदंड घे. 5चा आहे. सांगा आता कोणाला नाही समजलं. इथून एवढी अशी उंची घ्यायची. इथून तर या टोकापासून या टोकापर्यंत. ही आपली इथं उंची आहे ना, ती अशी इथून इथपर्यंत उंची घ्यायची. जेवढी कोणाची 12, 13 जशी तशी. नंतर काय करायचं? शोल्डर. इथं 5चा शोल्डर घ्यायचं. इथून तर या टोकापासून या टोकापर्यंत. समजलं. नंतर शोल्डर पट्टी जी आहे एवढी घ्यायची. नंतर हो जेवढी आहे तेवढी. नंतर छाती. समजलं. छाती नंतर खाली काय? कंबर. कंबर घेतल्यानंतर आहे काय? मुंडा इथून इथपर्यंत. झालं. हां इथून इथपर्यंत. तुमचा 5.5चा येते, जे वाढी असली तिचा 5चा येते, लग गेंडी असली की कोणाचा 7पर्यंत येते मुंडा. जास्त जाड असलं तर. झालं. समजला. तर आता आपल्याला काय करायचं? उंची प्रत्येकाची उंची जे ब्लाऊज आहे ना शिवाले, ज्याची उंची आहे प्रत्येकाला 1 वाढ करायची. इथं 12 आहे ना, प्लस 1 करायचं. म्हणजे ती शिलाईत जाते. हां किती झाले? 13. शोल्डर जे राहते इथं किती आहे? 9.5चं. कोणाचं 10चं येते, कोणाचं 11चं येते. तर 9.5चे आपल्याला अर्धे करायचे आहे. किती होते? 9.5चे अर्धे 4.5 होते ना. हो अर्धे 4.5. 4.5. आणि शोल्डरमध्ये अर्धा वाढवायचा, 1/2 वाढवायचा. किती झाले? 4, 4.5 आणि अर्धा 5.
10चं असलं तर 5चा करायचा अर्धा. हां 5. हे बा 11चं जर असलं तर 5.5 करायचं. 10चं जर असलं 5च करायचं. आता इथं 9.5 आहे म्हणून इथं आपण किती घेतलं 4.5. 4.5 मध्ये अर्धा वाढवला म्हणजे 10चं आलं तरी अर्धाच वाढवायचा त्यातनी, म्हणजे अर्धा करून 9चं अर्ध 10चं अर्ध करून त्यातनी अर्धा वाढवा. हां तेच नाही 4.5चा अर्धा करायचा. 9 9.5. त्याच्यानंतर काय आहे शोल्डर पट्टी. शोल्डर पट्टी किती वाढ करायची अर्धा आहे. हां 2ची असली अर्धा वाढवला 3 येते. 3ची आहे इथं 3ची आहे म्हणून आपण अर्धा वाढवला आहे 3.5. इथं 3.5 झाली. 2ची जर आली अर्धा वाढवला कोणाची 2.5चीच येते. नंतर काय छाती. छाती कितीची आहे 16ची. कोणाची 18ची येते कोणाची 20ची येते. तर इथं 16 आहे म्हणून 16चा अर्धा करा. 16चे अर्धा किती होते 8. 8 यातनी प्लस आहे ना 2 न वाढवायचं किती झाली 10. छातीतनी 2 न वाढायचं का कोणाच्या बी? हो 18ची आली तर आपण 9चं पकडायचं अर्धी करायची. 10ची कोणाची 10ची येते कोणाची 18ची येते कोणाची 20ची येते असं. पण 2च वाढायचे नंतर वाढवायचे अर्धे करून. 18 आली बघ 18ची 9 करायचे. 9 मध्ये 2 2 ऍड करायचे. हां हे कंबर बी कितीची आहे 14ची आहे. कंबरीमध्ये 14ची अर्धी किती होती 7. येते प्लस 2 करायचे किती झाले 9. हां नंतर मुंडा. यातनी किती वाढवायची 2.5. मुंडा कोणाचा असो प्रत्येक यातनी 2.5 वाढवायची. कोणाचा असो 2.5 वाढवायची. जेव्हा आपण पेपरवर कटिंग करतो ना त्यातनी 2.5 वाढवायची. ही किती आहे 5.5चा. 6 7 8चा आहे तिथं 2.5 वाढवायची. प्रत्येक मुंडा कोणाचा किती येऊ 5.5 येऊ 6 येऊ 2.5 ॲड करायचे. नंतर मागचा गळा याच्यात काहीच बदल करायचा नाही. पुढचा गळा यातनी बी काहीच बदल करायचा नाही. नंतर बाही हिचं 8ची आली बाहीतनी प्लस 2 करायची. बाही जशाला तशी 8 आहे तर 8 त्यातनी 2 वाढवायचे फक्त किती झाली 10ची. हातदंड घरेमध्ये 1 वाढवायचा किती झालं 6. आता सांगा कोणाला नाही समजलं.